हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण इतिहासाचे प्रश्न घेणार आहोत. तर ते प्रश्न एमपीएससीला विचारलेले प्रश्न असतील, तर मग त्याचं डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन सहित आपण ती सिरीज घेणार आहोत. म्हणजे प्रश्नाच्या अनुषंगानं प्रश्न कसा टॅकल करायचा, त्याची उत्तरं कोणती आणि इतर पर्यायाबाबतची माहिती सुद्धा आपण ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. म्हणजे त्याचा आपला सविस्तर अभ्यास या लेसनमध्ये होणार आहे. ही एक महत्त्वाची सिरीज आहे. एमपीएससीला आतापर्यंत आलेले जे इतिहासाचे प्रश्न आहेत त्याची ही सिरीज असणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लेसन आवडलं तर नक्की लाईक करा. म्हणजे जास्तीत जास्त लेसन अपलोड करायची प्रेरणा मिळते. तर आज आपण वेळ न दवडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला पॉईंट आहे तो म्हणजे ब्राह्मो समाज स्थापन करण्यापूर्वी राजाराम मोहन रॉय यांनी 1815 साली आत्मीय सभा स्थापन केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर खालील कोणते सहकारी होते? तर अ, ब, क, ड दिलेले आहे. मग त्यामध्ये द्वारकानाथ टागोर आहे, प्रसन्नकुमार टागोर असे दिलेले आहेत ऑप्शन. आता या प्रश्नाला जर तुम्हाला टॅकल करायचं असेल तर तुम्ही कसं टॅकल करू शकता? जर तुम्ही पर्यायी उत्तरं बघितलं, पर्यायी उत्तरं बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवल, की डी हा ऑप्शन आहे. तर ए मध्ये पण आहे, बी मध्ये पण आहे आणि डी मध्ये पण आहे. मग आता डी ऑप्शन काय आहे? तर डी ऑप्शन आहे केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर. हा डी ऑप्शन आहे. म्हणजे आता ब्राह्मो समाज स्थापन झाल्यानंतर म्हणजे आणि प्रश्न काय विचारलाय, की त्यांच्यासोबत कोणते सहकारी होते? तर केशवचंद्र सेन आपल्याला एवढं माहित आहे, की ब्राह्मो समाजाच्या पुढचे नेते होते ते म्हणजे केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर. मग ज्यावेळी ब्राह्मो समाज स्थापन झाली त्यावेळी त्यांचे सहकारी ते नव्हते. म्हणजे डी हा ऑप्शन त्यातनं डायरेक्ट इलिमिनेट होतो. मग डी ऑप्शन इलिमिनेट जर तुम्ही केला तर ए ऑप्शन गेला, बी ऑप्शन गेला आणि डी ऑप्शन गेला. राहिला कुठला? सी ऑप्शन. आता याचा जो संदर्भ आहे, आता हा प्रश्न जो विचारलाय ज्या लेखकानं हा प्रश्न काढलाय, तर याचा संदर्भ त्यांनी हा डायरेक्टली मराठी विश्वकोश खंडमधून घेतलेला आहे. म्हणजे ब्राह्मो समाज स्थापन करण्यापूर्वी राजाराम मोहन राय यांच्यासोबत असलेले सहकारी कोणते? म्हणजे याचं अचूक उत्तर काय आहे? तर पर्याय सी बरोबर आहे. म्हणजे ए, बी, सी हे अचूक उत्तर आहे. म्हणजे ब्राह्मो समाज स्थापन करण्यापूर्वी राजाराम मोहन राय यांनी 1815 साली अगोदर आत्मीय सभा स्थापन केली होती. त्याबाबत त्यांचे सहकारी कोण होते? तर द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर, राजेंद्रलाल मिश्र, राजा कली, शंकर घोषाल आणि आनंद प्रसाद बॅनर्जी हे सगळे लोक होते. आता एक लक्षात घ्या, देवेंद्रनाथ टागोर आणि द्वारकानाथ टागोर हे यांच्यामध्ये संबंध काय? तर देवेंद्रनाथ टागोर, द्वारकानाथ टागोर यांचा मुलगा म्हणजे तो देवेंद्रनाथ टागोर. हे पहिलं क्लिअर करून घ्या. आता याचा संदर्भ जो तो मराठी विश्वकोश खंडमध्ये दिलेला आहे ना, तर ते आपण डिटेलमध्ये पाहूया. तर राजाराम मोहन राय यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी सुरुवातीला स्थापन केलेली म्हणजे आत्मीय सभा. आत्मीय सभा केली ती 1815 ला. त्याच्यानंतर त्यांनी 1822 साली स्थापन केली युनिटेरियन कमिटी आणि या दोघांच्या मिश्रणातून तयार झाली ती म्हणजे ब्राह्मो समाज. कधी झाला? तर तो 20 ऑगस्ट 1828 हे दिनांक पण खूप महत्वाचे आहे. 20 ऑगस्ट 1828 रोजी ब्राह्मो समाजाची स्थापना कलकत्त्याला झाली होती. त्यासोबत त्यांचे ब्राह्मसभा म्हणजे ॲक्च्युली ब्राह्मो समाज स्थापन करण्या अगोदर त्याचं अगोदरचं नाव होतं ते म्हणजे ब्राह्मसभा होतं. आणि राजाराम मोहन राय यांच्यासोबत कोण होते? महाराजा द्वारकानाथ टागोर, की जे पहिल्यांदा नाव मी तुम्हाला सांगितलं. त्यांना ठाकूरही म्हटलं जायचं. त्याबरोबर कालीनाथ रॉय, त्यानंतर मथुरानाथ मलिक या 3 मित्रांच्या सहाय्यानं त्यांनी कलकत्त्याला ब्राह्मसभा भरवली होती. ब्राह्मसभा भरवताना 3 लोकं कोणती होती? ह्याच्यावर तुम्हाला परत रिपीट प्रश्न येऊ शकतो. तो म्हणजे महाराजा द्वारकानाथ टागोर, राजाराम मोहन रॉय सोबत असलेले. कालीनाथ रॉय, द्वारकानाथ टागोर, कालीनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक हे इतर 3 सहकारी होते. त्यांच्यासोबत त्यांनी ब्राह्मसभा भरवली होती. या ब्राह्मसभेलाच पुढं ब्राह्मो समाज असं म्हटलं जाऊ लागलं. आणि त्याच्यानंतर त्यांना येऊन मिळालेली लोकं होती ती म्हणजे त्या सभेमध्ये चांगले ॲड झाले होते. ते म्हणजे प्रसन्नकुमार ठाकूर, की जे तुम्हाला अगोदरच्या ऑप्शनमध्ये नाव कळेल. त्यानंतर चंद्रशेखर देव आणि रामचंद्र विद्यागाविश. हे सुद्धा नाव महत्वाचं आहे कारण एमपीएससीने ह्याच्यावर एकदा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे चंद्रशेखर देव, रामचंद्र विद्यागाविश हे सुद्धा लोक परत येऊन त्यांना मिळाले होते आणि त्यांची सदस्य संख्या ही हळूहळू वाढत गेलेली आहे. आता ब्राह्मो समाजाचे संस्थापक होते राजाराम मोहन राय. त्यांच्यानंतर पुढे आले ते म्हणजे ब्राह्मो समाजाचे थोर प्रचारक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन यांनी काय केलेले होतं, ते जे ख्रिस्त चरित्र आणि ख्रिस्तांचा उपदेश सांगणारी महत्वाची पुस्तक आहेत ना, ती त्यांनी लिहिली होती, त्याची भाषणं केली होती. त्यामुळे ते केशवचंद्र सेन हे प्रसिद्ध झाले होते. पहिली गोष्ट म्हणजे ब्राह्मो समाजाचे मुख्य संस्थापक होते ते राजाराम मोहन राय. यांनी पहिल्यांदा कुठल्या धर्माचा अभ्यास केला असेल तर त्यांनी पहिल्यांदा इस्लाम धर्माचा अभ्यास केला. त्याचाच परिणाम म्हणजे जे आहे मूर्तिपूजा विरोध.
ब्राह्मो समाजाच्या तत्वज्ञानापैकी आणखी एक महत्त्वाचं तत्वज्ञान येतं ते म्हणजे मूर्तिपूजा विरोध. आणि हे कशावरून आलं तर ते इस्लाम धर्माचा अभ्यास त्यांनी पहिल्यांदा केला होता. ही सगळी माहिती मराठी विश्वकोश खंडमधून आहे. त्यामुळं याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. लहानपणी ना त्यांनी राजाराम मोहन राय यांनी बंगाली, पार्शियन आणि अरेबिक या 3 भाषांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांना त्यांचा संबंध हा इस्लाम धर्माचा किंवा इस्लाम विचारसरणीशी जवळचा आला होता. म्हणून त्यांनी पहिल्यांदा इस्लाम धर्माचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर 1841 साली राजा द्वारकानाथ होते ना, त्यांचे तरुण पुत्र जे म्हणजे देवेंद्रनाथ टागोर. लक्षात घ्या. द्वारकानाथाचे तरुण पुत्र देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मो समाजाची धुरा आपल्या अंगावर घेतलेली होती आणि हळूहळू ब्राह्मो समाजाचं तत्वज्ञान पुढे नेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी अगोदर एक सभा स्थापन केली होती. त्या सभेला म्हटलं जातं तत्वबोधनी सभा. काय म्हटलं जातं? तत्वबोधनी सभा. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. तत्वबोधनी सभा आणि तत्वबोधनी पत्रिका. आता तत्वबोधनी सभा कोणी स्थापन केली तर ते आपण सांगू शकतो देवेंद्रनाथ टागोर, की जे द्वारकानाथ टागोरचे पुत्र होते. परंतु तत्वबोधनी पत्रिका 1843 साली कोणी स्थापन केली तर देवेंद्रनाथ टागोर यांचा एक मित्र तो म्हणजे अक्षय कुमार दत्त. अक्षय कुमार दत्तनं तत्वबोधनी पत्रिका सुरू केलेली होती. अक्षय कुमार दत्तनं तत्वबोधनी पत्रिका सुरू केली होती. हे लक्षात घ्या. हे महत्वाचा पॉईंट आहे. देवेंद्रनाथ टागोरांनी 1843 साली काय केलं होतं तर त्यांचे जे सदस्य आहेत तर त्यांना बंधनकारक अशी नियमावली तयार केली होती. त्यामध्ये मूर्तिपूजेला बंदी होती आणि ही नियमावली पार पाडण्यासाठी त्यांनी एका व्यक्तीची नेमणूक केली होती. त्याला आचार्य म्हटलं जायचं त्या काळी. ती व्यक्ती म्हणजे रामचंद्र विद्यागाविश. हे खूप म्हणजे खूप महत्वाचं नाव आहे. याच्यावर एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. रामचंद्र विद्यागावश ह्या त्या समाजाचे आचार्य म्हणून नियुक्त केले होते. म्हणजे जे नियमावली होते की नाही ते पद्धत व्यवस्थितपणे पार पाडली की जाते की नाही याच्यासाठी एक नेमलेला आचारी तो म्हणजे रामचंद्र विद्यागाविश. आता स्वतः देवेंद्र आणि त्यांचे 20 मित्र होते ना त्यांनी ही नियमावली आचरणात आणण्यासाठी शपथ पण घेतलेली होती. तर हे एक तुम्हाला जरूर लक्षात ठेवावं लागेल. आता देवेंद्रनाथ टागोर यांच्यानंतर 1857 मध्ये केशवचंद्र सेन हा एक तरुण मनुष्य ब्राह्मो समाजाला येऊन मिळाला. आता केशवचंद्र सेन हे ब्राह्मण होते का तर ते नव्हते. जन्माला तो ब्राह्मण नव्हते. तर ते बंगालमधल्या वैद्य या नावाच्या जातीमध्ये ते जन्माला आले होते. परंतु केशवचंद्र सेन यांनी ना त्यानंतर ते सारखं असं प्रचार करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. तर त्यांनी भारतातल्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या शहरांना भेट दिली होती. इंग्लंडमध्ये जाऊन पण त्यांनी ब्राह्म समाजाचा प्रभावपणे प्रसार केला होता. आणि 1860 साली हा एक पॉईंट महत्वाचा आहे. 1860 साली त्यांनी सामाजिक सुधारणेला वाहून घेऊन आपल्या मित्रांची एक संघटना स्थापन केली. त्या संघटनेला म्हटलं जातं संगत सभा. म्हणजे संगत सभा ही कोणी स्थापन केलेली आहे तर केशवचंद्र सेन यांनी केलेली आहे 1860 साली. आता ब्राह्मो समाजाने यज्ञोपवीत म्हणजे जानवे घालून प्रार्थना करावीत असा एक हट्ट होता. तरी अशा अनेक मुद्द्यांवर केशवचंद्र सेन आणि इतर त्यांचा लोकांचा मतभेद झाला आणि त्यांनी केशवचंद्र सेन ब्राह्मो समाजामधून बाहेर पडले आणि 11 नोव्हेंबर 1866 रोजी 11 नोव्हेंबर 1866 रोजी त्यांनी भारतवर्षीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्या अंडरखाली जो समाज राहिला तर त्याला काय म्हटलं जातं तर आदि ब्राह्मो समाज. आणि केशवचंद्र सेन यांच्या अंडरखाली जो समाज तयार झाला त्याला भारतवर्षीय ब्राह्मो समाज झाला. म्हणजे 2 गट तयार झाले. देवेंद्रनाथ टागोरांचा आदि ब्राह्मो समाज झाला. केशवचंद्र सेन यांचा भारतीय ब्राह्मो समाज असे 2 गट झाले. 1869 साली केशवचंद्र सेन हे परत इंग्लंडला त्यांनी भेट दिली होती. तिथं त्यांनी इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया त्यांची भेट झालेली होती. जेव्हा ते इंग्लंडमधून परत आले जसं त्यांनी संगत सभा अगोदर स्थापन केली होती. जेव्हा ते इंग्लंडमधून परत आले ना तर त्यांनी द इंडियन रिफॉर्म असोसिएशन ही समाज सुधारणेची चळवळ सुरू केली होती, स्थापन केली होती. म्हणजे केशवचंद्र सेन यांच्याबाबत तुम्हाला ही गोष्ट ध्यानात ठेवावी लागते. संगत सभा सुद्धा त्यांनी स्थापन केलेली आहे आणि द इंडियन रिफॉर्म असोसिएशन सुद्धा केशवचंद्र सेन यांनी स्थापन केले. हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. आणि त्यानंतर त्यांनी बऱ्याचशा गोष्टी स्थापन केल्या. म्हणजे मुलींच्या करता माध्यमिक पाठशाला असेल किंवा प्रौढ स्त्रियांकरता व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूशन असेल किंवा मुलांकरता उद्योग प्रशाला असेल आणि त्याचबरोबर सुलभ समाचार हे बंगाली साप्ताहिक सुद्धा त्यांनी त्याची स्थापना केलेली होती. त्याच्यानंतर केशवचंद्रचे एक आणखी सहकारी होते ते म्हणजे प्रतापचंद्र मुजुमदार यांनी 1873 मध्ये
ओरिएंटल क्राइस्टा नामक हा ग्रंथ लिहून प्रकाशित केला होता आणि हे पुस्तक खूप गाजलेलं होतं त्या काळी. आता केशवचंद्रापासून 1878 मध्ये ना त्यांचे अनेक सहकारी दुखावले गेले होते. का? तर त्यांनी आपल्या मुलीचा विवाह कुचबिहारच्या राजाशी केला होता. मुलीचं वय लहान होतं. त्यामुळे त्यांना बऱ्याचशा त्यांच्या मित्रांना ते आवडलेलं नव्हतं. म्हणून केशवचंद्र सेन यांच्यापासून बाहेर पडून एक समाज तयार झाला. त्याला म्हटलं जातं साधारण ब्राह्मण समाज. तो कधी बाहेर पडला होता तर 1878 मध्ये. आणि त्यांच्या ज्या साधारण ब्राह्मण समाजाच्या मंदिराचं उद्घाटन झालं 22 जानेवारी 1881 मध्ये आणि त्याचं नेतृत्व केलं होतं शिवनाथ शास्त्री यांनी. कोणी केलं होतं? शिवनाथ शास्त्री. म्हणजे साधारण ब्राह्मण समाजाचं एक महत्वाचं नेतृत्व तयार झालं. त्या नेतृत्वाचं नाव आहे शिवनाथ शास्त्री. आता शिवनाथ शास्त्री यांनी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आता साधारण ब्राह्मण समाजानं कोणत्या घटकावर भर दिला आणि केशवचंद्र सेन यांचा जो भारतीय ब्राह्मण समाज होता त्यांनी कोणत्या घटकावर भर दिला. तर साधारण ब्राह्मण समाजाचा भर हा स्त्री शिक्षणावर होता आणि केशवचंद्र सेन यांच्या अंडरखाली जो घटक होता त्यांचा जो भर होता ना तर तो वेगवेगळ्या गोष्टीवर राहिलेला आहे. आता दुसरं म्हणजे भारतीय ब्राह्मण समाजाचेच साधारण ब्राह्मण समाज आणि केशवचंद्र सेन यांचा परत नवविधान समाज. म्हणजे नवविधान समाज हे कशाच्या रिलेटेड येतं तर तो केशवचंद्र सेन यांच्या रिलेटेड येतं. हे गोष्टी लक्षात घ्या. त्याच्यानंतर पंडित विश्वनाथ शास्त्री. आता साधारण ब्राह्मण समाजाच्या नेतृत्व दोन महत्वाची व्यक्ती आहेत. एक तर पंडित शिवनाथ शास्त्री हे महत्वाचे आहेच. त्याचबरोबर आनंद मोहन बोस ही सुद्धा व्यक्ती महत्वाची आहे, की जी साधारण ब्राह्मण समाजाच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळते. आता ब्राह्मण समाजाचे जे तत्वज्ञान आहे त्याच्या प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये एक नवीन समाज सुरू झाला. त्या समाजाला म्हटलं जातं प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाची स्थापना होती 31 मार्च 1867 साली. ब्राह्मण समाजाच्या अनेक शाखा त्यावेळी मुंबईमध्ये निघाल्या, गुजरातमध्ये निघाल्या. त्याच्यामध्ये मग राघव भंडारकर असतील, महादेव गोविंद रानडे हे सुद्धा प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते. ब्राह्मण समाजाच्या कार्याचं कौतुक द फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम या शब्दामध्ये कोणी केले तर डॉक्टर शिशिर कुमार मित्र यांनी केलेलं आहे. म्हणजे प्रश्न एक आहे परंतु मी त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन डिटेल घेतलेलं आहे. त्याच्यावर सर्व बाजूनी तुम्हाला त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इसवी सन 1818 नंतर महाराष्ट्रामध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी विविध भागामध्ये अधिकारी नेमले होते. त्याच्या योग्य जोडी ओळखायचे. तर खानदेशामध्ये कॅप्टन ब्रिग्स, धारवाडमध्ये थॅकरे, पुणेमध्ये हेनरी रॉबर्टसन आणि अहमदनगरमध्ये पॉइंटिजर. तर याचं ना असं उत्तर आहे. आता मी इथं ऑप्शन दिलेले नाहीत कारण खूप मोठा प्रश्न होतोय म्हणून. तर याचं उत्तर आहे तर हे सर्व विधानं बरोबर आहेत तुमची. म्हणजे खानदेशामध्ये कॅप्टन ब्रिग्स यांना नेमलेलं होतं. धारवाडमध्ये थॅकरे नेमलेले होते. पुणेमध्ये हेनरी रॉबर्टसन नेमले होते आणि अहमदनगरमध्ये पॉन्टिजर नेमले होते. म्हणजे पुण्याचं रॉबर्टसन लक्षात ठेवा, अहमदनगरचा पॉन्टिंग किती असाच अभ्यास क्रिकेटचं नाव असेल तर तुम्हाला ते पॉन्टिंग असं लक्षात ठेवू शकतो. आणि खानदेशमध्ये कॅप्टन ब्रिग्स. आता एल्फिन्स्टन यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी. आता एल्फिन्स्टन हे स्वतः जास्त शिकलेले नव्हते, परंतु त्यांना बऱ्याचशा भाषा अवगत होत्या. त्यामध्ये ग्रीक, लॅटिन, फारसी, इंग्रजी. मुंबईत आल्यानंतर त्यांनी मराठी आणि संस्कृतचाही थोडासा अभ्यास केलेला आहे. त्याचीच परिणिती म्हणून 1821 साली त्यांनी पुण्याच्या विश्रामबाग वाड्यामध्ये एल्फिन्स्टननी संस्कृत पाठशाळा सुरू केली होती. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे एल्फिन्स्टन यांच्याबद्दल ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. इयर पण लक्षात ठेवायचं आहे. 1821 पुण्यामध्ये संस्कृत पाठशाळा कुठं? विश्रामबाग वाड्यामध्ये. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आता गरीब मुलांच्यासाठी त्यांनी ना 100 विद्यार्थ्यांना ₹5 दरमहा अशी शिष्यवृत्ती त्या काळी चालू केली होती. म्हणजे बराचसा प्रचार ते केले होते. 1827 पर्यंत ते भारतात राहिले होते. तिथून ते इंग्लंडला गेले. इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. हिस्ट्री ऑफ इंडिया ग्रंथ कोणाचा आहे? एल्फिन्स्टन यांचा आहे. आणि महाराष्ट्रात त्यांनी जी माहिती गोळा केली होती त्याला त्या नावानं प्रसिद्धी केली. त्या नाव होतं टेरिटरीज कॉन्कर्ड फ्रॉम पेशवा या नावाने त्यांनी ती प्रसिद्ध केली होती. दुसरं म्हणजे त्यांना ना त्या काळामध्ये भारताचा गव्हर्नर होण्याची 2दा संधी सुद्धा मिळाली होती, परंतु त्यांनी ती स्पष्टपणे नाकारलेली आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे भारतीयांच्यातील राष्ट्रीयत्वाच्या भावनेला दाबून टाकण्यासाठी ब्रिटिश सरकारनं कोणते उपाय योजले होते? पहिला आहे व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट, ब आहे आर्म्स ऍक्ट, तिसरा आहे लायसन्स ऍक्ट, चौथा आहे लँड्स ऍक्ट. आणि याचे पर्याय दिलेले आहेत. बरं याचं अचूक उत्तर काय? तर व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट केला होता, आर्म्स केला होता, लायसन्स केला होता. लँड्स ऍक्ट हा दाबून टाकण्यासाठी म्हणजे भारतीयांचा आवाज दाबून टाकण्यासाठी केलेला नव्हता. म्हणजे याचं अचूक उत्तर असणारा पर्याय डी, ABC बरोबर आहे. काय असणार आहे? ABC बरोबर आहे. आता व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. आता व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी केला? किती साली केलेला आहे? तर 1878 साली. कुणी केलाय? तर लिटनने केलेला आहे. आता लिटनने त्यावेळी ना वृत्तपत्र स्वातंत्र्य जे आहे तर त्याच्यावर निर्बंध आणलेले होते. आणि लिटनने हे
कायदा करण्यामागं एकच महत्वाचं वृत्तपत्र होतं, ते म्हणजे अमृत बाजार पत्रिका. पण अमृत बाजार पत्रिकेची स्थापना किंवा हे संस्थापक कोणी होते त्याचे, तर शिशिर कुमार घोष आणि मोतीलाल घोष, हे दोन घोष. शिशिर कुमार घोष आणि मोतीलाल घोष, अमृत बाजार पत्रिका. म्हणजे तुम्हाला अमृत बाजार पत्रिका म्हटल्यानंतर ही दोन नावं लक्षात राहणं गरजेचं आहे. शिशिर कुमार घोष आणि मोतीलाल घोष. आता ह्या दोन वृत्तपत्रांनीच ह्या लोकांनी वृत्तपत्र सुरू केलेलं. ह्या वृत्तपत्राची भाषा ना एका रातोरात बदलली होती. अमृत बाजार पत्रिकानं हे वृत्तपत्र इंग्रजीमधून प्रकाशित केलेलं डायरेक्ट, हे लक्षात असू द्या. म्हणजे वृत्तपत्रावर बंधनं घालणारा हा कायदा होता. छापखाना जप्त करण्याची तरतूद होती. लॉर्ड लिटनच्या काळामध्ये हा कायदा करण्यात आला. किती साली, तर 1878 साली. रद्द झाला रिपनच्या काळात 1882 साली. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे पत्रकाराचं कर्तव्य बजावत असताना शिक्षा भोगणारे पहिले भारतीय कोण, तर ते आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी. किती साली, 1883 साली. त्यांनी त्यांचा जो बेंगाली वृत्तपत्र होती त्या लेखाबद्दल त्यांना अटक झालेली होती किंवा शिक्षा झाली होती. शाळीराम देवतेच्या अपमानाच्या खटल्यामध्ये त्यांनी न्यायाधीशावरच डायरेक्ट टीका केली होती. त्या काळी केलेलं ते धाडस, तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांना केसरीतली शिवाजी द अट्टर्नीस म्हणजे शिवाजीचे उद्गार या लेखाबाबत 18 महिन्याची शिक्षा झाली होती आणि त्यावेळी जनतेकडून त्यांना लोकमान्य हा किताब मिळालेला आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न, 1842 साली टिंबटिंब या वृत्तपत्रातील लेखाबाबत इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज अधोरेखित केली. ऑप्शन आहे दर्पण, ज्ञानोदय, मराठा आणि ज्ञानबंधू. थोडंसं तुम्ही डोकं चालवलं तर तुम्ही ह्याचं टॅकल करू शकता. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे दीनबंधू. दीनबंधू कधी सुरू झाले, तर 1877 ला. त्यामुळे 1842 साली येतं का, नाही. म्हणजे हा ऑप्शन तर डिलीट झाला पहिला. हा दीनबंधू. त्यानंतर पुढचा ऑप्शन येतो तो म्हणजे मराठा. मराठा कधी झालेला आहे, तर जानेवारी 1881 साली टिळकांनी ह्याची स्थापना केलेली. त्यामुळे मराठा सुद्धा गेला. त्यानंतर आता दर्पण. दर्पण कधी आहे, 1832 मध्ये. आणि बंद कधी झाले, 1840 मध्ये. म्हणजे दर्पण हे उत्तर येतं का, नाही येत. म्हणजे दर्पण सुद्धा ऑप्शन गेला. दर्पण गेला, मराठा गेला, दीनबंधू राहिलं काय, ज्ञानोदय. हे अशा प्रकारे टॅकल करता येतो. मग आता हे वृत्तपत्र आपल्याला डिटेलमध्ये पाहायचे. दर्पण हे प्रथम मराठी वृत्तपत्र होतं की जे 6 जानेवारी 1832 ला सुरू केलं होतं. कुणी केलं होतं, तर बाळशास्त्री जांभेकरांनी. हे वृत्तपत्र पहिल्यांदा ना 2 भाषेमध्ये येत होतं, मराठी आणि इंग्रजी. 1840 ला बंद पडलं. 1840 ला जांभेकरांनी काय केलं, तर दिग्दर्शन हे मराठीतलं पहिलं मासिक सुरू केलं होतं. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकतो की मराठीतली दोन्ही वृत्तपत्र सुरू करण्याचा मान बाळशास्त्री जांभेकरांना जातो. त्यामुळे त्यांना मराठी वृत्तपत्राचं जनक म्हटलं जातं. परंतु आम्ही जर असा प्रश्न तुम्हाला विचारला की संपूर्ण मराठी वृत्तपत्र म्हणून कोणतं पहिलं वृत्तपत्र आहे, तर त्याचं अचूक उत्तर येतं ते मुंबई अखबार. माझा प्रश्न नीट आहे का, संपूर्ण मराठी वृत्तपत्र. आता मुंबई अखबार कधी सुरू झाले, तर 4 जुलै 1840 ला. दर्पण हे द्वैभाषिक होतं, 2 भाषेमध्ये, मराठी आणि इंग्रजी. परंतु जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की संपूर्ण मराठी वृत्तपत्र कोणतं, तर त्याचं उत्तर आहे मुंबई अखबार, की जे 4 जुलै 1840 रोजी सुरू झालं होतं. दीनबंधू 1877 साली. म्हणजे महात्मा फुले यांचे सत्यशोधक चळवळीतले एक सहकारी म्हणजे कृष्णराव भालेकरांनी सुरू केलं होतं. पुण्यातून बहुजन समाजाचे ते पहिले वृत्तपत्र होतं. आणि दीनबंधू म्हणजे सत्यशोधक जो समाज आहे त्याचं वृत्तपत्र असं म्हणून त्याला गणलं जातं. आता ह्या दीनबंधूचं ज्यांना पुढं संपादन कोणी केले, तर नारायण लोखंडे आणि रामजू संतुजी आवटी, हे सुद्धा नाव महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दिग्दर्शन सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ज्ञानोदय कोणी सुरू केले, तर जून 1842 मध्ये अहमदनगरमध्ये खिस्ती मशिनरांनी ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू केलं होतं. 1873 मध्ये पहिल्यांदा जे ज्ञानोदय सुरू केलं ते मासिक स्वरूपामध्ये होतं. परंतु 1873 मध्ये ज्ञानोदय हे साप्ताहिक झालं. ते इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेमधून प्रसारित होत होतं. साप्ताहिकाचं इंग्रजी साप्ताहिकातून होणारे महत्वाचे संपादक कोण, पहिले संपादक, तर रे हेनरी व्हॅलेंटाईन ज्ञानोदयाचे संपादक आहेत. प्रभाकर कोणी सुरू केले, तर 24 ऑक्टोबर 1841 रोजी भाऊ महाजन यांनी प्रभाकर केलं. प्रभाकरचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यात प्रसिद्ध होत असलेली शतपत्र कोणी लिहिले, तर गोपाळ हरी देशमुख किंवा त्यांना आपण लोकहितवादी असं म्हणतो. हे साप्ताहिक कधी बंद पडलं, तर 1865 साली बंद पडलं. प्रभाकरची स्पर्धा करणाऱ्या वर्तमान दीपिका या वृत्तपत्राला तोंड देण्यासाठी भाऊ महाजन यांनी एक वृत्तपत्र काढलं. ते होतं धूमकेतू. कधी काढलेलं होतं, 1853. जर हा प्रश्न असला तर आपण सगळे मराठी वृत्तपत्र, ब्राह्मणेतर वृत्तपत्र आणि काय काय लक्षात ठेवायचं ते कव्हर करतोय. मित्रोदय हे वृत्तपत्र होतं, म्हणजे पुण्यातून निघालेलं पहिलं मराठी वृत्तपत्र म्हणून मित्रोदय वृत्तपत्राचं गणना केली जाते. ते 1844 निघालं होतं.
त्याच्यानंतर येतं ते म्हणजे ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाश बाबत तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? ज्ञानप्रकाश हे 12 फेब्रुवारी 1849ला सुरू झालं. कुणी सुरू केलं होतं? कृष्णाजी त्रिंबक रानडे. कृष्णाजी त्रिंबक रानडे यांनी ज्ञानप्रकाश सुरू केलं होतं. ज्ञानप्रकाशाबाबत एक महत्त्वाची गोष्ट येते ते म्हणजे मराठीतील पहिलं दैनिक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे ज्ञानप्रकाश. आता 1909 मध्ये भारत सेवक समाजाने हे वृत्तपत्र चालवायला घेतलेलं होतं. ज्ञानप्रकाशाचं ब्रीद वाक्य काय होतं? तर ते होतं सत्य, सौख्य व ज्ञान. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानप्रकाशचं पहिले संपादक होण्याचा मान कोणाला जातो? हरिनारायण आपटे यांना. त्यानंतर निबंधमाला. निबंधमाला 1854 साली कोणी सुरू केलं? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी. हे मासिक त्यांनी पुण्यातून सुरू केलं होतं. यातून स्वदेशी, स्वधर्म आणि स्वभाषा याचा जोरदार पुरस्कार ह्या निबंधमालामधून केलेला आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे इंदुप्रकाश. इंदुप्रकाश हे 1862 पासून साप्ताहिक स्वरूपामध्ये हे वृत्तपत्र मुंबईमधून सुरू झालेलं होतं. याच्यामध्ये लोकहितवादींचाच पुढाकार होता. त्याचबरोबर म्हणजे याच्यामध्ये 2 गट होते. एक इंग्रजी विभाग आणि मराठी विभाग. इंग्रजी विभागाचं संपादन केलं होतं न्यायमूर्ती रानडे यांनी आणि मराठी विभागाचं संपादन केलं होतं जनार्दन सखाराम गाडगीळ. हे नाव लक्षात ठेवा. मराठी विभागाचं संपादन कोणी केले? जनार्दन सखाराम गाडगीळ. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचं वृत्तपत्र होतं ते म्हणजे नेटिव्ह ओपिनियन. वीणा मंडलिक यांनी सुरू केलेलं होतं 1864 साली. इंग्रजी साप्ताहिक होतं. नेटिव्ह ओपिनियन 1864 वीणा मंडलिक. ज्ञानसिंधू वीरेश्वर उर्फ तात्या छत्रे 1842 साली त्यांनी सुरू केलेलं. त्यानंतर येतात ते म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकरांची 2, एक विचार लहरी आणि हिंदू पंच. विचार लहरी 1852 साली, हिंदू पंच 1872 साली. कोणी केलेली होती? विष्णूशास्त्री चिपळूणकर. विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं हिंदू पंच का महत्वाचं आहे? तर मराठी वृत्तपत्रामधून व्यंगचित्रे छापण्याची जी प्रथा आहे ना, तर त्या हिंदू पंच या 1872 साली सुरू झालेल्या वृत्तपत्राने केलेली आहे, हिंदू पंचनं. त्यानंतर टिळकांनी सुरू केलेली 2 ते म्हणजे मराठा आणि केसरी. मराठा 2 जानेवारी 1881, केसरी 4 जानेवारी 1881. मराठा इंग्रजीमधून होतं. मराठा कशामधून होतं? मराठा म्हणजे मराठी, त्याला अपोजिट लक्षात ठेवायचं इंग्रजी, आणि केसरी होतं ना तर ते मराठीमधून होतं. हे लक्षात घ्या. लोकमान्य टिळक आणि आगरकर सुरुवातीला होते. मग लोकमान्य मराठाचे पहिले संपादक लोकमान्य टिळक, कारण ते इंग्रजीमधून. गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे पहिले संपादक होते. हे तुम्हाला जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर येतं तो महत्वाचं वृत्तपत्र म्हणजे काळ. कुणी सुरू केलं? शिवराम महादेव परांजपे. कधी सुरू केलेलं आहे साप्ताहिक? त्यांनी 25 मार्च 1898 ला. कधी केलेलं आहे? 25 मार्च 1898. त्यानंतर येतो तो म्हणजे भाला. भाला कुणी सुरू केले? भास्कर बळवंत भोपटकर. भाला कुणी सुरू केलेला आहे? भास्कर बळवंत पोपटकर 5 एप्रिल 1905 रोजी. त्यानंतर येतं पुढचं संदेश. संदेश हे कोणी सुरू केलेलं आहे दैनिक रूपामध्ये वृत्तपत्र? अच्युत बळवंत कोल्हटकर. संदेश कोणी सुरू केलेला आहे? अच्युत बळवंत कोल्हटकर. कधी केले? तर 14 जानेवारी 1915 मध्ये. त्यानंतर लोकमान्य हे दैनिक. लोकमान्य टिळक टिळकांच्या निधनानंतर 1921 मध्ये मुंबईमधून सुरू झालं. त्याचे पहिले संपादक होते कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. आणि लोकमान्य या दैनिकाबाबत झालेल्या वादानंतर नवा काळ हे त्यांनी सुरू केलं. कोणी? कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनीच नवा काळ सुरू केलं होतं मुंबईमधून 7 मार्च 1923 ला. त्यानंतर येते ब्राह्मणेतरांची पत्रकारिता. त्यामध्ये आता दिनबंधू 1 जानेवारी 1877 पुणे. कृष्णाजी खाडीलकर हे नाव जरूर लक्षात ठेवा, परीक्षेला महत्वाचं आहे, दिनांक पण महत्वाचे आहे. त्यानंतर येतं दिनमित्र. दिनमित्र हे ब्राह्मणेतर चळवळीचं मुखपत्र म्हणून ओळखलं जातं. कृष्णराव भालेकर यांच्या प्रेरणेने सुरू केलं होतं, पण केलं होतं गणपतराव पाटील यांनी. दिनमित्र गणपतराव पाटील हे मासिक रूपामध्ये सुरू झालेलं होतं. त्याच्यानंतर तरुण मराठा. तरुण मराठा म्हणजे दिनकरराव जवळकर. कधी केलं? 1922 साली. प्रेरणा कोणाची होती? शाहू महाराजांची प्रेरणा होती. हे लक्षात असू द्या. त्यानंतर देशाचे दुश्मन ही पुस्तकं सुद्धा जवळकरांची आहे, दिनकरराव जवळकरांची. याच्यामधून त्यांनी चिपळूणकर आणि टिळक यांच्यावर केलेली टीका जास्त फेमस आहे. त्यानंतर दिनकरराव जवळकरांचं आणखी एक महत्वाचं वृत्तपत्र म्हणजे कैवारी. आता कैवारी ना हे दिनकरराव जवळकरांनी सुरू केलं असेल तरी भास्करराव जाधव आणि जे बंधू यांची त्यामागं प्रेरणा होती. आंबेडकरांची पत्रकारिता कसं लक्षात ठेवायची? मुकी बहिरी जनता भारताची अशी ट्रिक आहे. मुकी बहिरी जनता भारताची. मुकी बहिरी जनता भारताची. पहिली मुकी म्हणजे मूक नाईक पहिल्यांदा सुरू झाली 1920 ला. बहिरी म्हणजे बहिष्कृत भारत 1927 ला. जनता म्हणजे 1930 ला आणि प्रबुद्ध भारत 1956 ला. त्यानंतर आता दुसरं म्हणजे भारत व देशी भाषामधलं वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभ बंगालमध्ये झाला. पहिलं बंगाली वृत्तपत्र सुरुवातीला झालं ते म्हणजे बेंगाल गॅझेट.
हे कुणी सुरू केलेलं आहे तर गंगाधर भट्टाचार्य यांनी बेंगाल गॅझेट सुरू केले 1816 साली. फक्त वृत्तपत्रावर एक प्रश्न आला होता म्हणून मी ती बरीचशी वृत्तपत्र एक रिव्हिजन ओरिएंटेड घेतोय. गंगाधर भट्टाचार्य यांनी द बेंगाल गॅझेट 1816 साली सुरू केलं होतं. त्याच्यानंतर संवाद कौमुदी. संवाद कौमुदी म्हटलं ना तर राजाराम मोहन राय यांचं नाव लागतं, परंतु याचं सुरुवातीला सुरू केलं होतं ते म्हणजे भवानी चरण बॅनर्जी यांनी. संवाद कौमुदी ह्याची सुरुवात भवानी चरण बॅनर्जी यांनी बंगाली वृत्तपत्र 4 डिसेंबर 1821 साली सुरू केलं, परंतु याचा संवाद कौमुदी याच्याशी घनिष्ठ संबंध येतो राजाराम मोहन राय यांचा, आणि त्यांचंच नाव ते पुढे लागलेलं आहे त्या पत्राला, हे लक्षात असू द्या. मिरात उल अखबार राजाराम मोहन राय यांनी 1822 साली साप्ताहिक स्वरूपात केलं, फारसी भाषेमध्ये होतं, हे जरूर लक्षात ठेवा. त्यानंतर प्रेस ऍक्टच्या निषेधार्थ त्यांनी हे अखबार बंद केलेलं आहे. त्यानंतर दिग्दर्शन हे कुणी सुरू केलेलं आहे मासिक स्वरूपामध्ये? श्रीरामपूर मशीनच्या ज्या विल्यम कॅरी हे जे मिशनरी आहेत ना, यांनी ख्रिस्ती जो धर्म आहे याच्या प्रसारासाठी सुरू केलेलं होतं दिग्दर्शन मासिक एप्रिल 1818 मध्ये. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील वृत्तपत्र साप्ताहिक स्वरूपामध्ये कोणी सुरू केलं होतं तर 23 एप्रिल 1818 मध्ये सुरू केलेलं होतं. सोमप्रकाश एक महत्वाचं आहे. तर हे पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमप्रकाश हे सुरू झालेलं होतं 15 नोव्हेंबर 1858 मध्ये, परंतु त्याचे संपादक कोण होते सोमप्रकाशचे? द्वारकानाथ गंगोपाध्याय. हे नाव सुद्धा लक्षात ठेवा. सोमप्रकाश, द्वारकानाथ गंगोपाध्याय, ईश्वरचंद विद्यासागर यांच्या प्रेरणेनं. त्याच्यानंतर तत्वबोधिनी पत्रिका म्हटले की देवेंद्रनाथ टागोर यांच्या तत्वबोधिनी सभेनं सुरू केलं होतं, परंतु याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये मी त्याचं कव्हर केले. अक्षय कुमार दत्त म्हटलं होतं. सुलभ समाचार केशवचंद्र सेन 1878. अमृत बाजार पत्रिका हे सुद्धा ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. मोतीलाल घोष आणि आणखी एक घोष आहे, मी ते ऑलरेडी केले कव्हर, त्यामुळे मी तुम्हाला सांगत नाही, परत रिपीट करत नाही. फॉरवर्ड चित्तरंजन दास 1923 साली. स्वराज्य पक्षाचं मुखपत्र. फॉरवर्ड आणि फॉरवर्ड ब्लॉक हा वेगळा आहे. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाष बाबूंनी केलेली आहे, परंतु फॉरवर्ड या वृत्तपत्राची स्थापना ही चित्तरंजन दास यांनी केलेली आहे 1923 साली, आणि हे स्वराज्य पक्षाचं मुखपत्र म्हणून ओळखलं जातं. कम्युनिस्ट पक्षाचं दैनिक म्हणून मुखपत्र म्हणून ज्याला ओळखलं जातं ते म्हणजे स्वाधीनता. रास्त गोपतार त्याला सत्यवादी असं म्हटलं जातं. दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलं. कधी सुरू केलं तर मुंबईमध्ये जेव्हा 1846 मध्ये फारशी आणि मुस्लिम दंगे झाले होते, त्याच्या धर्तीवर त्यांनी 15 नोव्हेंबर 1851 साली हे प्रसिद्ध केलेलं होतं. सत्याग्रह कोणी सुरू केलेलं आहे तर गांधीजींनी 7 एप्रिल 1919 पासून. त्यानंतर गांधीजींचं आणखी महत्वाचं म्हणजे यंग इंडिया इंग्रजीमधून केलं, नवजीवन गुजरातीमधून, हे सुद्धा त्याखाली प्रसिद्ध झाली होती. हरिजन हे इंग्रजी साप्ताहिक सुद्धा त्यांनी 11 फेब्रुवारी 1933 साली सुरू केलेलं आहे. हे बरेचसे प्रश्न आहेत. तर आज आपल्या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय. बरेचसे प्रश्न कव्हर केलेत आणि मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर चॅनलला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, लेसनला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण एमपीएससी प्रश्नोत्तरे हे सिरीज नवीन सुरू करतोय. या सिरीजमध्ये आपण काय करणार आहे, एमपीएससीला विचारलेले प्रश्न, त्याचं अचूक उत्तर आणि त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण, अशा अनुषंगाने ही सिरीज असणार आहे. अशा प्रकारची सिरीज तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही आणि प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आपण या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक देण्याचा प्रयत्न करा व्हिडिओला, म्हणजे जास्तीत जास्त नवीन अपडेट किंवा कंटेंट आपल्याला अजून ॲड करता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लेसन जर आवडलं तर तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका. तर आज आपण काय करूया, वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षकाबाबतची विधाने. आता हा प्रश्न विचारला होता राज्यसेवा मुख्य 2016ला, परंतु हा जर प्रश्न नीट केला तर तुम्हाला बराचसा भाग या अभ्यासाचा कव्हर होऊन जाऊ शकतो. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, ते 4 विधानं दिलीत. प्रश्न एवढा मोठा आहे की ते खूप एका स्लाइडमध्ये कव्हर होत नाहीये, त्यामुळे आपण तो डिटेलमध्ये पाहूया. प्रश्न आहेत की 4 सेंटेन्स दिलेत, त्यामध्ये आपल्याला बरोबर कोणतं ते ओळखायला सांगितलेलं आहे. ए बी बरोबर, ABC बरोबर, ABCD बरोबर किंवा ACD बरोबर असं विचारलं आहे. आता आपण ॲक्च्युली त्या प्रश्नाला सुरुवात करूया.
पहिलं विधान काय आहे तर ते आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निरीक्षण नोंदवल्याप्रमाणे ते संविधानाअंतर्गत असलेलं सर्वाधिक महत्त्वाचे अधिकारी असतील. तर हो, हे विधान बरोबर आहे. कॅग आपण काय म्हणतो, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक, त्याला आपण कॅग म्हणतो. आता या कॅगची निर्मिती केलेली आहे. तर कॅगची निर्मिती करताना घटनेच्या कोणत्या कलमामध्ये कॅगचे वर्णन केले, तर घटनेचं कलम नंबर आहे 148 ते 151. या कलमामध्ये कॅगचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे हे परीक्षेला याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे की कॅग बाबतची कलमं कोणती आहेत, तर 148 ते 151 एवढी आहेत. तर आंबेडकरांनी त्यावेळी निरीक्षण नोंदवलं होतं की हे सर्वात महत्त्वाचे अधिकारी असतील. हे बरोबर आहे. दुसरं जे विधान आहे तर दुसरं विधान ही चूक आहे. त्याचं कारण सांगतो. नियंत्रक व का चूक आहे, तर इथे त्यांना काय म्हटले, तर नियंत्रक व महालेखा परीक्षकाचे पद हे मोठ्या प्रमाणात भारत सरकार अधिनियम 1919 अंतर्गत असलेल्या महालेखा परीक्षकाचे प्रारूप आहे. तर ते तसं नाहीये. ऍक्च्युली कॅगवर कोणत्या कायद्यांचा प्रभाव आहे हे तुम्हाला कळायला हवं. तर कॅगवर म्हणजे कॅग म्हणजे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक, याच्यावर कोणत्या कायद्यांचा प्रभाव आहे, तर 1919च्या कायद्याचा प्रभाव तर आहेच, पण त्याचबरोबर 1935च्या कायद्याचा सुद्धा प्रभाव आहे. जास्त करून 35चा कायदाच खूप महत्त्वाचा आहे याच्या दृष्टीने, हे लक्षात घ्या. तिसरं विधान आहे ते सुद्धा बरोबर आहे. का, तर संसदेनं काय केलेलं आहे, तर 1971 मध्ये कॅगच्या ज्या सेवा शर्ती असतील, 1971 मध्ये इयर महत्वाचं आहे, कॅगच्या ज्या सेवा शर्ती असतील किंवा कर्तव्य असतील या संदर्भाचा त्यांनी कायदा केलेला होता संसदेनं. त्यामुळे ते विधान सुद्धा काय आहे, बरोबर आहे. चौथं विधान आहे त्यांना नेमणुका करण्याचा अधिकार नाही, परिणामतः कनिष्ठच्या शिस्तीसंबंधी बाबतीत सुद्धा त्यांना अधिकार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. तर हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे कॅगची निर्मिती करताना काय म्हटलं होतं की सर्वोच्च न्यायालयाचे. आता दोन गोष्टी लक्षात ठेवा, हे चौथं विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणजे त्यांना नेमणूक करण्याचा अधिकार नाही, कनिष्ठाच्या नियंत्रणाबाबतीत सुद्धा काही अधिकार नाही. आता तुम्हाला कॅग बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी अजून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कॅग या पदाची निर्मिती स्थापना कधी झाली आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, तर ती झाली होती 10 नोव्हेंबर 1860. कधी झालेली आहे, 10 नोव्हेंबर 1860. ओके, 10 नोव्हेंबर 1860 ला कॅगची स्थापना झाली होती. 10 नोव्हेंबर 2010 ला 10 नोव्हेंबर 2010 या तारखेला 10 नोव्हेंबर 2010 ला कॅगने 150वा वर्धापन दिन साजरा केलेला होता. त्यामुळे हे कॅगचं एवढं महत्वाचं आहे. आता महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करतं, महालेखा परीक्षक म्हणजे आपण त्यांना कॅग म्हणतो, याची नियुक्ती कोण करतं, तर त्याची नियुक्ती करतात राष्ट्रपती. कोण करतात, राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात, पहिलं लक्षात ठेवा. आणि त्यांना शपथ घेताना काय करा, शपथ अगोदर घ्यावी लागते. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा कार्यकाळ किती आहे, तर 6 वर्ष किंवा 65 वर्ष यापैकी जो अगोदर संपेल हा त्यांना कार्यकाळ असतो. त्याच्या अगोदर ते कधीही राष्ट्रपतीला आपला राजीनामा देऊ शकतात. भारताच्या महालेखा परीक्षकासाठी स्वतंत्र पदाची तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार करण्यात आले, तर ते कलम आहे 148. 148व्या कलमानुसार काय करण्यात आले, महालेखा परीक्षकासाठी स्वतंत्र पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि तिथं तुम्ही जर हे जर पुस्तक वाचलं असेल की एम लक्ष्मीकांतचं, तर पहिल्या ओळीमध्ये पहिल्या वाक्याचं उत्तर आहे की आंबेडकरांनी त्याचं म्हटलेलं वाक्य दिलेलं आहे, राज्यघटनेत सर्वात महत्त्वाचा अधिकारी असेल. पहिल्या पॅराग्राफमध्येच त्याचं उत्तर तुम्हाला ते समजून जाईल. दुसरं म्हणजे कॅगबद्दल ह्या 2-3 गोष्टी बऱ्याच आहेत. आता कॅगमध्ये 149वा कलम आहे, तर ते महालेखा परीक्षकाची कर्तव्य अधिकाऱ्याच्या संदर्भात आहे. 150वा कलम लेख्यांचे प्रारूप कसं असेल त्याच्याबद्दल आहे. आणि 151वा कलम हे लेखापरीक्षकन अहवाल याच्याबाबतचा आहे. त्यामुळे कॅगबद्दलच्या एवढ्या गोष्टी ॲटलिस्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. परीक्षेला ना याच्यावर प्रश्न विचारला जातो. आपला पुढचा प्रश्न आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मधील खालील तरतुदी विचारात घ्या. प्रश्न विचारला राज्यसेवा मुख्य 2016 ला, आणि याच्यामध्ये दिनात एकूण किती सेंटेन्स दिलेत, 3 सेंटेन्स दिलेत. आणि त्या 3 सेंटेन्स मधून आपल्याला काय करायचं आहे, बरोबर सेंटेन्स कोणतं ते ओळखायचं आहे. पहिला काय सांगतो सेंटेन्स, या कायद्यानं केवळ मुस्लिमांसाठी. बरं, आता याच्या अगोदर मी तुम्हाला उत्तर सांगतो. याचं जे अचूक उत्तर आहे, तर विधान बी हे चुकीचं आहे, विधान ए आणि विधान सी हे काय आहे, बरोबर आहे. कारण आता प्रश्न वाचत बसायला मी वेळ घालवत नाही. आता ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो पहिलं विधान का बरोबर आहे, तर 1935च्या कायद्यानुसार मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिलेले नव्हते. हे लक्षात राहू द्या. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्याने दिले, ह्या मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्याने दिले, तर 1909चा भारत सरकारचा कायदा किंवा त्याला आपण मोर्ले मिंटो कायदा असं म्हणतो, या मोर्ले मिंटो कायद्यानं मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिले. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे
त्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1909च्या कायद्यानं मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, शिखांसाठी स्वतंत्र मतदारसंघ कुठल्या कायद्यानं दिला तर 1919च्या कायद्यानं. 1919च्या कायद्यानं ऍड करताना त्यात मुस्लिम पण ऍड केलं होतं, कारण ऑलरेडी 1909ला दिलं होतं. युरोपियन आणि शिखांसाठी 1919च्या कायद्यानं स्वतंत्र मतदारसंघ दिले. आणि 1935चा जो कायदा आहे त्या 1935च्या कायद्यानं काय केलेलं होतं तर सर्व गोष्टींना म्हणजे सर्व जे आहेत अस्पृश्य महिला या सगळ्यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देण्यासाठी 1935च्या कायद्यानं ठरवलं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरं विधान का चुकीचं आहे यामध्ये तर शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपवले होते, तर हे चुकीचं आहे. याचं रिझन काय सांगतो तर 1919च्या कायद्याने 1935चा कायदा जो होता 1935च्या कायद्यानं शेषाधिकार कोणाकडे ठेवण्यात आले होते तर व्हाईसरॉयकडे ठेवण्यात आले होते. व्हाईसरॉय. मग आता उर्वरित अधिकार जे आहेत शेष अधिकार तर हे कुठं ठेवण्यात आलेलं आहे आता सध्या तर सध्या हे केंद्राकडेच आहेत. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1935च्या कायद्यामध्ये नाही सध्याच सांगितलं. आणि दुसरं म्हणजे जे शेषाधिकार आहेत तर हे राज्यघटनेमध्ये कोणाकडून आपण घेतले इथे तर ते कॅनडाकडून आपण घेतलेलं आहे. कोणाकडून घेतलंय कॅनडाकडून. हाही पॉईंट तुम्हाला जाता लक्षात राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत ह्या पॉईंटमधून काय कळलं असेल. पहिलं लक्षात ठेवायचं 1909चा भारत सरकारचा कायदा किंवा त्याला आपण मोर्लेमिंटो कायदा असं म्हणतो, या कायद्यानं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. ओके, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. त्याच्यानंतर 1919चा कायदा यानं काय केलं शीख आणि युरोपियन यांना काय केलं स्वतंत्र मतदारसंघ ॲड केले. आणि 1935च्या कायद्यानं जे राहिलेले होते ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, महिला या सर्वांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचं ठरवण्यात आलं. ह्या तीन गोष्टी. दुसरं काय लक्षात ठेवायचं की शेषाधिकार हे कोणाकडे देण्यात आले तर 1935च्या कायद्यानं व्हाईसरॉयकडे देण्यात आले. कोणाकडे देण्यात आले व्हाईसरॉयकडे देण्यात आले. म्हणजे अशा प्रकारे हे महत्त्वाचा पॉईंट 1935, 9, 19 आणि 35च्या कायद्यामध्ये काय काय झालेलं. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे संसदेने मंजूर केलेल्या 95व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये असा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की दिलेले सेंटेन्स आहेत एकूण 4, त्यातलं आपल्याला काय करायचं आहे बरोबर कोणतं आणि चुकीचं कोणतं ते ओळखायचं. म्हणजे बरोबर कोणतं ओळखायचं. आता तुम्ही जर बघितलं पहिलं सेंटेन्स दिले की बोडो भाषेला संवैधानिक दर्जा दिला. काय सेंटेन्स दिले बोडो भाषेला संवैधानिक दर्जा दिला. पहिलं तुम्हाला लक्षात ठेवा की भारतीय राज्यघटना जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती भाषा होत्या तर 14 भाषा होत्या. आणि त्यानंतर आता किती भाषा आहेत राज्यघटनेमध्ये एकूण तर एकूण 22 भाषा आहेत. म्हणजे भाषामध्ये ॲड किती झाली 8 भाषा ॲड झालीत. आता ह्या ॲड झालेल्या भाषा कोणत्या कोणत्या घटना दुरुस्तीनं ॲड झालेल्या आहेत तर ते एकदा पाहूया. ते म्हणजे ओके, पहिली घटना दुरुस्ती झाली ती 21वी घटना दुरुस्ती. या घटना दुरुस्तीनुसार 21व्या घटना दुरुस्तीनुसार सिंधी भाषा भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड करण्यात आली. कोणती भाषा सिंधी भाषा 21व्या घटना दुरुस्तीनुसार. त्याच्यानंतर म्हणजे भाषांची संख्या किती झाली 14 + 1 15. त्याच्यानंतर 71व्या घटना दुरुस्तीनुसार 3 भाषा ॲड करण्यात आल्या. त्याची ट्रिक आहे न म क. न म क म्हणजे न म्हणजे नेपाळी, म म्हणजे मणिपुरी, क म्हणजे कोकणी. म्हणजे 71व्या घटना दुरुस्तीनुसार नेपाळी, मणिपुरी आणि कोकणी या 3 भाषा ॲड झाल्या. आणि भारतीय राज्यघटनेमधले भाषांची संख्या किती झाली 18 झाली. 92वी घटना दुरुस्ती त्या दृष्टीने महत्त्वाची आहे. याच्यानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये 4 भाषा ॲड झाल्या. तर त्याची ट्रिक आहे BDMS. बी म्हणजे बोडो, डी म्हणजे डोगरी, एम म्हणजे मैथाली आणि एस म्हणजे संताळी. तर बोडो, डोगरी, मैथाली आणि सेंताली या 4 भाषा ॲड झाल्या. आणि भारतीय राज्यघटनेमधली भाषांची संख्या किती झाली 22 झाली. म्हणजे 95 घटना दुरुस्तीनुसार बोडो भाषेला संवैधानिक दर्जा दिला का तर नाहीये. की कोणत्या भाषेनुसार घटना दुरुस्तीनुसार दिला तर 92व्या घटना दुरुस्तीनुसार दिला. त्यानंतर तिसरं सेंटेन्स बघा, शिक्षण हा विषय राज्य सूचीतून केंद्र सूचीमध्ये हस्तांतरित करण्यात आला. तर हे सुद्धा विधान नाहीये. झारखंड राज्यांची निर्मिती, तर झारखंड राज्यांची निर्मिती लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला 2000 साल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण 2000 साली काय लक्षात ठेवायचं तर 2000 साली जे आहे ना भारतीय राज्यघटनेमध्ये 3 नवीन राज्य ॲड झालेली. ते 3 राज्य लक्षात ठेवण्यासाठीचे ट्रिक आहे क्रमानं क्रूज. काय लक्षात ठेवायचं क्रूज, CRUZ. सी म्हणजे छत्तीसगड 2000 साली पहिल्यांदा ॲड झालं. त्याच्यानंतर यू म्हणजे उत्तराखंड दुसऱ्यांदा ॲड झालं. आणि तिसरं म्हणजे झेड म्हणजे झारखंड, तिसरं राज्य भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड झालं. हे क्रम आहे क्रूज. त्यामुळे झारखंड राज्याची निर्मिती 2000 साली झालेली आहे. त्याच्यासाठी कोणती घटना दुरुस्ती नाही आहे. त्यामुळे जी 95वी घटना दुरुस्ती आहे तर त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेतील राखीव जागांची मुदत 60 वर्षावरून 70 वर्ष. म्हणजे दरवर्षी आपण काय करतो तर ती वाढवली जात आहे. सध्या ही घटना दुरुस्ती चर्चेत होती.
दुरुस्ती हे बरोबर आहे का तुम्ही पहा 124वी घटना दुरुस्ती. आता याच्यानुसार काय करण्यात आलेलं आहे तर हे एवढ्या गोष्टी अगोदर तुम्हाला समजल्या. त्याच्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत ते म्हणजे राज्यघटनेमधलं कलम 330, 31, 32 आणि 33 हे महत्वाचं आहे. 95 घटना दुरुस्तीच्या संदर्भातच आहे. कलम 330, 331, 332 आणि 333 बरोबर. आता 30, 31, 32 आणि 33 कलम 330 मध्ये काय सांगितले, जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आहे ना यांना लोकसभेमधल्या राखीव जागांसाठी सांगितले. कलम 330 मध्ये कलम 331 मध्ये सांगितले की अँग्लो इंडियन समुदायाचं लोकसभेमधलं प्रतिनिधित्व याच्यासाठी कलम 331 सांगितले. 332 कशासाठी सांगितले तर राज्य विधानसभा जे आहेत तर त्यांच्यासाठी राखीव जागा कोणाच्या SC ST साठी अनुसूचित जाती जमातींना राज्य विधानसभेत राखीव जागा. आणि कलम 333 मध्ये काय सांगितले, अँग्लो इंडियन समाजाचं राज्य विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व याच्यासाठी या गोष्टी सांगितल्या. म्हणजे ही जी कलम आहेत राखीव जागेबाबतची कायमस्वरूपी नाहीत हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की 95 घटना दुरुस्तीनुसार जे SC ST किंवा अँग्लो इंडियन आहे तर त्यांचं लोकसभा आणि राज्य विधानसभेतली मुदत वाढवण्यात आली होती 10 वर्षांनी. आता जेव्हा 124वी घटना दुरुस्ती केली तर अँग्लो इंडियनला वगळलंय म्हणजे जास्त वाढवलेलं नाहीये, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे, प्रश्न आहे, भारताच्या अटॉर्नी जनरल या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. 3 विधान दिलेत, कोणतं विधान सत्य आहे ते आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. आता भारताचा अटॉर्नी जनरल यांच्याबद्दल तुम्हाला पाहायचं आहे. आता याच्यातलं अचूक उत्तर काय तुम्हाला ते सांगतो मी. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. म्हणजे विधान अ आणि विधान ब बरोबर आहे. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे चूक आहे. आता अटॉर्नी जनरल म्हणजे भारताचा ना कोणत्या कलमानुसार आहे तर कलम 76 नुसार महान्यायवादी म्हणतो आपण त्यांना. काय म्हणतो, महान्यायवादी. अटॉर्नी जनरल म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो, महान्यायवादी. कलम 76 नुसार त्यांची नेमणूक करण्यात आलेली, सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून त्यांना बघितलं होतं. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे महान्यायवादी आहेत तर यांना संसदेचे दोन्ही सभागृह असतील तर त्यांच्यामध्ये ते चर्चेत भाग घेऊ शकतात, कसं संसदीय समितीमध्ये काम करू शकतात, परंतु त्यांना कोणत्याही सभागृहामध्ये मतदानाचा अधिकार नाही आहे. प्रश्न असा आहे की संयुक्त बैठक जर भरवली असेल म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांची संयुक्त बैठक असेल तर त्याच्यामध्ये हे जे भाग घेऊ शकतात का तर हो, भाग घेऊ शकतात, परंतु मतदानाचा अधिकार त्यांना नसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचे सध्या अटॉर्नी जनरल कोण आहेत. सध्या आहेत के वेणुगोपाल. के वेणुगोपाल. के वेणुगोपाल हे भारताचे 15वे अटॉर्नी जनरल आहेत सध्या. 30 जून 2017 रोजी त्यांची नेमणूक झाली होती. प्रणब मुखर्जी तत्कालीन राष्ट्रपती होती, त्यांनी त्यांची नेमणूक केलेली आहे, 3 वर्षासाठी होती. दुसरं गोष्ट म्हणजे 14वे महान्यायवादी होते मुकुल रोहतगी. तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तरी मोर दॅन इनफ आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे की राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना टिंबटिंब साली करण्यात आली. याचं अचूक उत्तर आहे 1992 साली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना. आता काय लक्षात ठेवायचं, तर राष्ट्रीय महिला आयोग कधी स्थापन झालाय, तो कायदा 1990चा आहे, परंतु महिला आयोगाची स्थापना कधी झाली तर ते जानेवारी 1992 मध्ये झाली. कायदा 90चा आहे, जरूर लक्षात. राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1990चा आणि राष्ट्रीय महिला आयोग स्थापन कधी झाला तर जानेवारी 1992 मध्ये. आणि त्यावेळी कोणत्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या, राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा कोणत्या होत्या तर त्यांचं नाव आहे जयंती पटनायक. नाव काय आहे पहिला महिला अध्यक्ष, जयंती पटनायक या काय होत्या, पहिल्या अध्यक्षा होत्या. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगातर्फे ना एक मासिक चालवलं जातं, त्याचं नाव काय, त्याचं नाव आहे राष्ट्र महिला. नावाचं ते मासिक चालवतं. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तरी मोर दॅन इनफ आहे तुम्हाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या 2 आयोगामध्ये विभाजन करण्यात आलं. हा सुद्धा प्रश्न ना राज्यसेवा मुख्य 2016लाच विचारलेला आहे. प्रश्न विचारून MPSC विचारलेला आहे. आता कोणत्या घटना दुरुस्तीनुसार, याचं अचूक उत्तर काय तर अचूक आहे की पर्याय क्रमांक 4 89वी घटना दुरुस्ती आहे जी 2003 साली करण्यात आली. त्या घटना दुरुस्तीनुसार काय केलेलं आहे, जे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोघांचं विभाजन करण्यात आलं. आता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग याच्यासाठी राज्यघटनेमधलं कलम कोणतं तर ते कलम आहे 338. कलम 338 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग.
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग याच्यासाठीचं कलम कोणतं आहे? राज्यघटनेमधलं कलम आहे कलम 338A असं केलेलं आहे. म्हणजे 338 कलमानुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे, 338A कलमानुसार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आहे. आता या दोन्ही आयोगामध्ये ना एक अध्यक्ष असतो. अध्यक्ष किती असतो? एक असतो. त्याच्यामध्ये एक उपाध्यक्ष असतो. उपाध्यक्ष किती असतो? एक. अध्यक्ष एक, उपाध्यक्ष एक आणि इतर तीन सदस्य असतात. आणि यांची नेमणूक कोणातर्फे होते? तर राष्ट्रपतीद्वारे होते. म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग किंवा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्य असतात. त्यांची नेमणूक कोणातर्फे होते? तर राष्ट्रपतीतर्फे होते. आता दिलेलं काय आहे? प्रश्न दिलाय की विधान कोणतं चुकीचं ओळखाय सांगितले. हा सुद्धा राज्यसेवा मुख्य 2016 म्हणजे या लेसन मधले सगळे प्रश्न राज्यसेवा मुख्य 2016 मध्ये जे विचारले ते कव्हर करतोय. आता याच्यामध्ये विचारलंय की कोणतं विधान चुकीचं आहे. पहिलं विधान काय आहे? आपले संविधान केंद्र व राज्यामध्ये फक्त कायदेशीर अधिकारांचीच नाही तर कार्यकारी अधिकारांची विभागणी करतं. तर हे विधान बरोबर आहे, कारण भारतीय संविधानामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये दोन्ही अधिकारांचं वाटप केलेलं आहे. त्यामुळे पहिलं विधान हे बरोबर ठरतं. दुसरं विधान काय म्हणतात की राष्ट्रपती कोणत्याही वैधानिक मंजुरीशिवाय कोणतेही कार्यकारी कार्य राज्याकडे सोपवू शकतात. तर हे विधान तसं नाहीये. राष्ट्रपतींना ना काय करावं लागतं? कोणतंही कार्य तर राष्ट्रपतींना तुम्हाला राज्यघटनेतलं कलम 74 लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राज्यघटनेतलं कलम 74 काय सांगतं? तर राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सहाय्यानं आपला कारभार पाहावा लागतो. काय म्हटले 74 कलमानुसार? राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सहाय्यानं आपला कारभार पाहावा लागतो. म्हणजे राज्याकडे जर त्यांना कार्य सोपवायचं असेल तर त्यांना केंद्राच्या मंत्रिमंडळाची काय होते? संमती असणं आवश्यक असतं. त्यामुळे दुसरं विधान हे काय आहे? चुकीचं आहे. का? तर कोणत्याही वैधानिक मंजुरीशिवाय नाहीये. मंत्रिमंडळाची मंजुरी घ्या आणि मग तुम्ही राज्याकडे सोपवा असं आहे. त्यामुळे हे विधान काय ठरतं? चूक ठरतं. बरोबर विधान काय ठरलं असतं? तर राष्ट्रपती वैधानिक मंजुरी घेऊन कोणतेही कार्य राज्याकडे सोपवू शकतात. ते बरोबर ठरलं असतं. तिसरं विधान काय आहे की भारत सरकारच्या संमतीनं राज्याचे राज्यपाल राज्याच्या विषयीचे कार्य केंद्र सरकार किंवा त्याच्या अधिकाऱ्याकडे सोपवू शकतात. तर ते विधान बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटनेमधले काही कलम बदलण्यासाठी किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेची गरज असते. राज्य विधिमंडळांना मान्यता देण्यासाठी किती कालावधीची मुदत दिली जाते? राज्यसभा मुख्याला विचारलं. याचं जे अचूक उत्तर आहे ना ते पर्याय क्रमांक 3 आहे. कोणत्याही कालावधीचं बंधन नसतं. म्हणजे तुम्हाला आता अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी एकूण 4 गोष्टी आपण कन्सिडर करूया. 1 2 1 2 3 आणि 4 अशा एकूण 4 गोष्टी कमीत कमी लक्षात ठेवूया. त्या 4 गोष्टीमध्ये समजा बदल करायचा असेल तर निम्म्या घटक राज्यांची संमती काय असते? आवश्यक असते. पहिलं लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला? तर लक्षात ठेवावं लागेल राष्ट्रपतीची जी निवडणूक प्रक्रिया आहे किंवा पद्धत आहे त्याच्यामध्ये बदल. राष्ट्रपती निवडणूक पद्धतीमध्ये बदल करायचा असेल तर निम्म्या घटक राज्यांची संमती आवश्यक असते. परंतु अशी मान्यता देण्यास राज्यावर वेळेचे बंधन असतात का? तर त्यांच्यावर बंधनं नसतात. दुसरं म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट याच्या संदर्भातलं. तिसरं म्हणजे जी 7वी अनुसूची आहे त्याच्यातले विषयाबाबत आणि चौथा विषय म्हणजे लक्षात ठेवावा लागेल केंद्र व राज्य शासनाचे कायदेशीर अधिकार. कमीत कमी एवढ्या गोष्टी तरी लक्षात ठेवा की राज्यांना कोणतेही असं कालावधीचं बंधन नसतं मान्यता देण्यासाठी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्राबाबत विचारला की कोणते अधिकार त्याच्यामध्ये समाविष्ट होतात प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये आणि एकूण 4 दिलेत. कोणतं बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता तुम्ही पहिलं जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार दिले? तर कलम 131 नुसार दिलेले. आता त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे 131 कलमानुसार? तर सांगितलं की केंद्र व राज्य किंवा अनेक राज्य यांच्यामधलं विवाद पहिलं वाक्य दिले. त्यामुळे हे विधान काय होते? बरोबर ठरते. 2 किंवा अधिक राज्यांमधला विवाद ते सुद्धा बरोबर ठरते. तिसरं आहे की केंद्र व राज्य विरुद्ध इतर राज्य यांच्यातील विवाद हे बरोबर ठरतं. परंतु प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या निवडणुकीबाबतचे विवाद त्याच्यामध्ये येत नाहीत. आंतरराज्य पाणी विवाद हे सुद्धा म्हणजे जलविवाद हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येत नाहीत कलम 131 मधल्या. तर जलविवाद त्याच्यामध्ये येत नाही. किंवा समजा अजून कोणत्या गोष्टी प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही. समजा वित्त आयोगाच्या शिफारशीविरुद्ध अपील केली, कारण वित्त आयोग सुद्धा चर्चेत आहे. याच्या शिफारशीविरुद्ध अपील केलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही. एवढ्या गोष्टी कमीत कमी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते? त्यासाठी कलम 26, कलम 27, कलम 28 आणि कलम 29च्या संदर्भात दिलेलं आहे.
याचं जे अचूक उत्तर आहे ना तर हे बरोबर आहे की एखाद्या ठराविक शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य हे कोणत्या कलमानुसार दिले 28. आता तुम्हाला कलम 25 पासून कलम 30 पर्यंत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता कलम 25 काय सांगतं? कलम 25 काय सांगतं तर विचार, आचार, धर्म, श्रद्धा यांचे पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले. कलम 26 मध्ये काय सांगितले की एखाद्या धर्माचं म्हणजे धार्मिक बाबीचं फॉर एक्झाम्पल प्रार्थना स्थळ असेल त्याचं व्यवस्थापन करण्याचं स्वातंत्र्य हे कलम 26 नुसार दिलेलं आहे. धार्मिक ह्याच्यासाठीचं कलम म्हणजे 26 इथं जे दिले तर हे चुकीचं आहे. एखाद्या विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी एखाद्या विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी कर देण्याचं स्वातंत्र्य हे दिलेलं आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या, फक्त बरोबर काय आहे तर कलम 28 दिलेलं एवढं बरोबर आहे, हे लक्षात घ्या. कलम 27 न काय सांगितलंय की धार्मिक बाबीसाठी देणगी देण्याचं कोणावरही बंधनकारक नाहीये. देणगी देणं हे कोणावर बंधनकारक नाहीये. कलम 28 मध्ये सांगितलंय शैक्षणिक किंवा धार्मिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी किंवा उपासनेसाठी उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य आहे. कलम 29 आणि कलम 30 दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कलम आता हे जे उत्तर आहेत हे कलम 30 साठी दिलेलं आहे. हे इथं 29च्या ऐवजी 30 तर बरोबर ठरलं असतं. शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचं व त्याचं प्रशासन करण्याचं अधिकारी कलम 30 नुसार दिले. कलम 29 नुसार काय दिलेलं आहे तर राज्यघटनेच्या कलम 29 नुसार दिले अल्पसंख्याकाच्या हितसंबंधाचे रक्षण. जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्या हितसंबंधाचे रक्षण हे राज्यघटनेच्या कलम 29 नुसार दिलेलं आहे. तर या लेसनमध्ये आपण काय केले तर राज्यसेवा मुख्यमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न होते 10 ते कव्हर केलेले आहेत. त्याचं बरंचसं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केले. असं आपण प्रत्येक आतापर्यंत जेवढे MPSCला प्रश्न आलेत ना ते डिटेलमध्ये असंच पाहत जाणार आहोत. ही अशी मोठी सिरीज आहे की जोपर्यंत संपत नाही आणि MPSCचे पेपर काय लवकर संपतील असं वाटत नाही. भरपूर प्रश्न आहेत. आपण असेच दर्जेदार प्रश्न पुढच्या लेसनमध्ये घेऊया. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.